नमस्कार, मी वैष्णवी. आपलं माझ्या YouTube चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे. तर तबला लेसन 25 मध्ये मी ये मौसम का जादू है मितवा या गाण्यावर, या बॉलिवूड सॉन्गवर एक लग्गी वाजवून दाखवली होती, जी की अशी होती. ये मौसम का जादू है मितवा, ना दिल पे काबू है मितवा, नैना जिसमें खो गए, दीवाने से हो गए, हजारों बरसों में मितवा, हजारों बरसों में मितवा, मौसम का जादू है मितवा, अब दिल पे काबू है मितवा. आता त्यामध्ये तबला लेसन 25 मध्ये मी फक्त जी सुरुवातीचा जो पार्ट आहे, सुरुवातीला जी लग्गी वाजवलेली आहे, त्याच लग्गीचं फक्त तिथे मी एक्सप्लेनेशन केलं आहे की ती लग्गी कशी वाजते, जी की ये मौसम का जादू है मितवा, अब दिल पे काबू है मितवा. इथपर्यंतच. याच्यानंतर जे होतं ना, नैना जिसमें खो गए, दीवाने से हो गए, हजारों बरसों में मितवा. आता ही लग्गी त्या लग्गीपेक्षा वेगळी वाजते, म्हणजे त्यात थोडंसं व्हेरिएशन येतं. ते व्हेरिएशन आणि जे लास्टला मी परत पुन्हा ये मौसम का जादू है मितवा म्हटलं होतं, म्हणजे नैना जिसमें खो गए, दीवाने से हो गए, हजारों बरसों में मितवा, मौसम का जादू है मितवा, आपके दिल पे काबू है मितवा. अशा पद्धतीने ती वाजली होती, जी की पहिली लग्गी अशी होती. धिन तितान 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 धिन तितान 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 अशी होती, जी की आपण तबला लेसन 25 मध्ये पाहिली. पण त्यानंतर मधल्या पार्ट मध्ये जी वाजली, ही त्या पहिल्या लग्गीपेक्षा वेगळी होती. जी पहिली लग्गी होती ती ज्याच्यात तान तान तितान तिता अशी होती, आणि ही लग्गी मधला जो पार्ट आहे, जिथे ही लग्गी वाजलेली आहे, ती वेगळी वाजते. आणि परत लास्टला ये मौसम का जादू आहे, तिथे अशा पद्धतीने ती लग्गी वाजली. तर त्या मधल्या पार्ट मधली आणि लास्टला जी लग्गी वाजवली, या दोन्ही लग्गी आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. तर आपण पहिल्यांदा 2 नंबरची जी लग्गी आहे, म्हणजे सुरुवातीची 1 नंबरची लग्गी आपण तबला लेसन 25 मध्ये पाहिली, आणि मधल्या पार्ट मधली जी लग्गी आहे ती पहिल्यांदा आपण पाहूया. तर त्या लग्गीचे बोल आहेत. धिन धिता न धिता, धिन धिता न धिता, धिन धिता अन धिता, धिन धिता अन धिता, धिन धिता न धिता. म्हणजे तान मध्ये अवग्रह जातो. धिन धिता न धिता, धिन धिता न धिता, धिन धिता आन धिता, धिन धिता अन धिता. ते आन का म्हणते मी, कारण त्या अला टाळी आहे तिथे. धिन धिता अन धिता, धिन धिता अन धिता. तो तुम्हाला कळून यावा, अवग्रहाच्या ठिकाणी त्या मात्रेत तिथे टाळी आहे त्या मात्रेला, म्हणून मी तिथे अवग्रहाच्या ऐवजी अवग्रह असल्यामुळे मी तुम्हाला कळावं यासाठी अन म्हणत आहे. धिन धिता अन धिता, धिन धिता अन धिता, धिन धिता न धिता, धिन धिता न धिता, धिन धिता न धिता, धिन धिता न धिता. तर अशा पद्धतीची ती लग्गी आहे. आता ही तबला डग्ग्यावर कशी वाजवली जाते हे आपण पाहूया. तर सुरुवातीला घी, आपल्याला इथे घीचा घिसारा द्यायचा आहे. धिन धिता. आता धी वाजवताना इथे आपल्याला तुम्ही चुटकीचा वापर करू शकता. चुटकीचे मी व्हिडिओ मेंबरशिपच्या व्हिडिओमध्ये चुटकीचे व्हिडिओ टाकलेले आहेत, तर तिथे तुम्ही चुटकी कशी वाजवायची हे मी सांगितलेलं आहे. आणि त्यावर जर तुम्हाला डिटेलमध्ये माहिती पाहिजे असेल, डिटेलमध्ये व्हिडिओ पाहिजे असेल, तर तुम्ही मला कमेंटद्वारे कळू शकता. तिथे मी तुम्हाला चुटकी एक्झॅक्ट कशी वाजवायची हे डीप मध्ये सांगेल. तर धिन धिन न आपल्याला अनामिकेच्या टोकाचा वापर करून तबल्याच्या शाईच्या किनारेवर न वाजवायचा आहे. धिन धिता
चुपकी वाजवा आणि नॉर्मल वाजवलं तरीही चालेल, परंतु चुपकी वाजवलं की त्यात गोडवा निर्माण होतो. धी न धी तान तान, इथे ता न तो अवग्रह आहे, तो तेवढा टाइम तिथे घ्यायचा आहे. तान धी. आता ह्या धीतला पुन्हा इथे चुपकी वाजवायची आहे आणि डग्गेवर वजनदार पद्धतीने आघात करायचा आहे. धी न धी तान धी, 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 धी न धी तान धी. आता इथं धी न धी, ताला पण तेवढ्या जोरकस याने थाप वाजली पाहिजे डग्यावर, जेणेकरून ती त्या लग्गीची गरज आहे. तिथे तुम्ही जोरकसपणे वाजवणं, जोरकसपणे थाप देणं. धी न धी तान धी, धी न धी तान धी, धी न धी तान धी, धी न धी तान धी. आता इथे एक सूक्ष्म गोष्ट मी सांगते. काय होतंय, धी न धी तान हा न वाजवताना हलकासा इथे पुन्हा डग्यावर आघात होतो. न च्या ऐवजी म्हणजे न वाजवताना इथे तुम्हाला धी वाजवायचा डग्यावर, हलका तो वाजवला जातो. आणि तुम्ही शिकत असाल, बेसिक मध्ये जर असाल तर तिथे नाही वाजवलं, जस्ट प्युअर बोल वाजवलं तरी होतं. पण काय होतं, जेव्हा आपण लग्गे वाजवत असतो त्यावेळेस हे सूक्ष्म आवाज डग्यातून आपल्या नकळत सुद्धा ते निघत असतात आणि माझ्या वाजवण्यातून ते निघते, म्हणून मी तुम्हाला तसं सांगत आहे. सूक्ष्मपणे वाजणाऱ्या गोष्टी सांगत आहेत, सूक्ष्मपणे वाजणारी ही अक्षरं सांगत आहे. बाकी तुमची चॉईस आहे ते अक्षर वाजवायची नाही वाजवायची. फक्त माझा निकास मी कसा तबल्यातून काढते हे मी तुम्हाला सांगते. आणि बेसिक लेवलला म्हणजे तुम्हाला समजण्यासाठी आणि बसवण्यासाठी, ऍज अ लग्गी म्हणून ही बसवण्यासाठी जी महत्वाची अक्षर आहेत ती अशा पद्धतीनेच आहे. धी न धी तान धी, 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 धी न धी तान. बघा चुटकी कशी वाजते, चुटकी वाजवल्यामुळे तिला कसा गोडवा येतो. अशा पद्धतीने. आणि मी ह्या गाण्याचा रेफरन्स इथं दिलाय, परंतु तुम्ही गवळ्यांना वाजवताना सुद्धा या लग्गीची साथ करू शकता. म्हणजे फॉर एक्झाम्पल, गेला हरी गावा नाला नाही कसा डावा, उमेला गोकुळात पावा, गौळ थोडा थोडा बाई धावा, गौळ थोडा थोडा बाई धावा, गेला हरी गावा नाला नाही कसा डावा, उमेला गोकुळात पावा, गौळ थोडा थोडा बाई धावा, आणि अशा पद्धतीच्या बऱ्याच गवळणी आहेत जिथे हा ठेका वाजलेला आहे. तर तुम्ही मला कमेंटद्वारे कळवू शकता की कोणत्या कोणत्या गवळणींना हा ठेका वाजलेला आहे किंवा ही लग्गी वाजलेली आहे. म्हणजे मला कळून येईल की तुम्ही ऐकण्याद्वारे सुद्धा किती बोल ओळखू शकता किंवा लग्गी ओळखू शकता. आणि तुम्ही त्या पद्धतीने सुद्धा एक होमवर्क म्हणून घ्या आणि त्या पद्धतीने तुम्ही जर ऐकत नसाल तर तुम्हाला ऐकण्याची सवय लागेल की ह्या गवळींच्या मागे हा बोल वाजलाय का, ही लग्गी वाजली का, याची सवय तुम्हाला, हे ऐकण्याची सवय तुम्हाला लागून जाईल. त्यासाठी मी तुम्हाला सांगते की कमेंटद्वारे मला कळवा की आणखी कोणत्या कोणत्या गवळणी आहेत किंवा कोणती गाणी आहेत की ज्यामध्ये हा ठेका वाजलेला आहे. म्हणजे जरी तुम्ही शिकला नसाल, तुमच्याकडून बसलेला नसेल, तरी पण तुम्ही फक्त ऐकून समजून घेऊ शकता की कुठे कुठे वाजलेला आहे आणि आपण त्या कशा पद्धतीने वाजवू शकतो. तर आता लास्टचा जो बोल आहे, जो ये मौसम का जादू है मित्रवा, तर ही लग्गी आपण आता पाहणार आहोत. आणि ही लग्गी त्या लग्गीचाच विस्तार आहे जी सुरुवातीला आहे ना, धिन तिता न तिता न तिता न, त्या लग्गीचाच विस्तार आहे. परंतु याची अक्षर निकास थोडा वेगळा लागतो, म्हणजे बोल थोडे वेगळे वाजतात.
तर या लग्गीचे बोल आहे धान धित्ता तान तित्ता तान तित्ता तान धित्ता, धान धित्ता तान तित्ता तान तित्ता तान धित्ता, धान धित्ता तान तित्ता तान तित्ता तान धित्ता. म्हणजे थोडी सुरुवातीला फास्ट स्पीड मध्ये वाजून दाखवते म्हणजे तुम्हाला कळेल. धान धित्ता तान तित्ता तान तित्ता तान धित्ता, धान धित्ता तान तित्ता तान तित्ता तान धित्ता, धान धित्ता तान तित्ता तान तित्ता तान धित्ता. आता इथे जे रिदम आहे तान तित्ता तान तित्ता तान तित्ता तान तित्ता, तो जो ता आहे तो हायलाइट करायचा आपल्याला. अशा पद्धतीने वाजायचे, ना की तान तित्ता 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 तान तित्ता, असं तो उडवली पाहिजे ते अक्षर. तान तित्ता तान तित्ता, हा जो लास्टचा ता आहे तो आपल्याला जोरकस पद्धतीने वाजवायचा आणि त्या ताला इथे डग्ग्यावर टिचकी पण द्यायची, जेणेकरून त्याला अजून थोडी उभारी येईल. तान तित्ता तान तित्ता तान तित्ता तान तित्ता, तान तित्ता तान तित्ता तान तित्ता तान तित्ता. तिथे कसं होतं घिन धित्ता, घिन धित्ता वाजवता होतो आपण आणि इथे धान धित्ता, घिन धिताच्या ऐवजी धान धित्ता वाजवायचं. म्हणजे फक्त डग्ग्यावर न वाजवता धा वाजवायचा आपल्याला. घी फक्त डग्ग्यावर वाजवला जातो, सेम घी सारं द्यायचा, फक्त तबल्यावर आपल्याला इथे ता ऍड करायचं जो की होतो धा. म्हणजे धान धित्ता तान तित्ता तान तित्ता तान धित्ता. सेम इथे चुटकी मेंटेन ठेवायची. जर तुम्ही चुटकी वाजवून जर नाही वाजवलं, चुटकीचा वापर करून जर नाही वाजवलं तर ते कसं वाजेल, नॉर्मल वाजेल. असं वाजेल. तर हा ता नाद निघतो आणि बंद करून वाजवलं तर तो ती होतो, ताचा ती होतो इथे, ता ती ता ती. आता चुटकी वाजवताना थोडासा मधल्या बोटाचा सुद्धा आघात तिथे तबल्यावर होत असतो, कारण दोन्ही बोट शेजारी आहेत आणि जेव्हा आपण याचा आघात इथे देतोय, दाबतोय, ताकद लावतोय, त्यावेळेस साहजिक याची थोडी तिथे ताकद किंवा ते बोट त्याच्यासोबत येणार. जसं आपण न वगैरे वाजवतो, जेव्हा अनामिकाने आपण अक्षर वाजवत असतो तेव्हा करंगळी कायम अनामिकेच्या सोबत असते, तसे इथे जेव्हा आपल्याला चुटकी वाजवायची, ताकद लावायची, त्यावेळेस अनामिका तिथे आपल्या सोबत असते, त्या तर्जनी सोबत कायम असते. तर तान तित्ता तान, शक्यतो तुम्ही इथे चुटकीचाच वापर करा. तान धित्ता तान तित्ता तान तित्ता तान धित्ता, तान धित्ता तान तित्ता तान तित्ता तान धित्ता, तान धित्ता तान तित्ता तान तान धित्ता तान तित्ता तान तित्ता तान धित्ता. तान धित्ता, हा घी सारा द्यायचाय, घी नॉर्मल वाजवायचाय. तान धित्ता तान तित्ता तान तित्ता तान धित्ता, तान धित्ता तान तित्ता तान तित्ता तान धित्ता. तर हे सुद्धा लग्गी तुम्ही गवळणींमध्ये वाजू शकता. कसं लग्यांना सुद्धा भाव असतात आणि गाण्यात जे जे भाव निर्माण होतात त्या भावानुसार, त्या इमोशन्स नुसार आपल्याला तिथे तिथे त्या लग्ग्या वाजवायच्या असतात. तर इथे ही लग्गी सुद्धा तुम्ही त्या गाण्याचे किंवा त्या लग्गी त्या गवळणीचे इमोशन्स समजून तिथे तुम्ही त्या गाण्यास किंवा त्या चालीस अनुकूल अशा पद्धतीने जर तुम्हाला वाटली तर तुम्ही तिथे ही लग्गी वाजवू शकता. आणि याचे बरेचसे व्हेरिएशन्स होतात अजून, पण ऑलरेडी मी 2 लग्ग्या सांगितलेल्या आहेत. एक पहिल्या लग्गीचा पण रेफरन्स इथे तबला लेसन 25 मधल्या लग्गीचा सुद्धा इथे रेफरन्स दिला आहे आणि 2 लग्ग्या ऑलरेडी मी सांगितलेल्या आहेत. अजून जर लग्गी यात सांगत गेले तर व्हिडिओ मोठा होईल आणि तुम्हाला सुद्धा कळण्यास थोडासा ओव्हरलोड होईल. त्यामुळे आपण ह्या लग्गीचे व्हेरिएशन पुढच्या येत्या व्हिडिओमध्ये पाहू. तर आज यासह इथेच थांबूया आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये याच लग्गीच्या नवीन व्हेरिएशन सोबत. तोपर्यंत रियाज करत राहा, तबलामय राहा. धन्यवाद.